गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटी म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. प्रत्येक वस्तू जी आपण विकत घेतो त्याच्यावरती टॅक्स गव्हर्नमेंटला पे करतो, त्याला म्हणायचं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि प्रत्येक सर्व्हिस जी आपण घेतो त्याच्यावरती सुद्धा टॅक्स आहे. सर्व्हिस म्हणजे काय? रेस्टॉरंटला जातो तिथं आपल्याला सर्व्हिस भेटते, बरोबर का? हॉटेलमध्ये स्टे करतो तिथं आपल्याला सर्व्हिस भेटते. गॅरेजमध्ये काहीतरी रिपेअर करतो तिथं प्रोडक्ट घेत नाही, सर्व्हिस ते लोक आपल्याला काय करतात? देतात. त्या सर्व्हिसवरती पण टॅक्स आहे, बरोबर का? ब्लिंकिटवरनं काहीतरी ऑर्डर केलात तर त्या सर्व्हिसवरती पण टॅक्स आहे, बरोबर का? तर जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. प्रत्येक वस्तू जी आपण खरेदी करतो, प्रत्येक सर्व्हिस जी आपण घेतो त्याच्यावरती गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागणार, बरोबर का? त्या टॅक्सला काय म्हणायचं? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स किंवा जीएसटी म्हणायचं शॉर्टमध्ये. त्याच्यापूर्वी जीएसटीच्या पूर्वी वेगवेगळे टॅक्सेस होते. एक्साइज ड्युटीचा टॅक्स होता, कस्टम ड्युटी टॅक्स होता, व्हॅट होतं, एंटरटेनमेंट टॅक्स, सेल्स टॅक्स, वेगवेगळे प्रकारचे टॅक्सेस होते, ऑक्ट्रा असे टॅक्सेस होते. या सगळ्यांना मर्ज करून गव्हर्नमेंटने एकच टॅक्स तयार केलाय. त्याला काय नाव दिलंय? जीएसटी. जीएसटी म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हे कधीपासून इम्प्लिमेंट झालं? जीएसटीची इम्प्लिमेंटेशन कधीपासून झाली आहे? हे महत्वाची डेट आहे बघा. हे खूपदा एमसीक्यू मध्ये पण विचारलंय. हे बेटा, जीएसटी कधीपासून इम्प्लिमेंट झालंय? 1 जुलै 2017 पासून. आता जीएसटी जे आहे त्याचे दोन कंपोनेंट्स आहेत, दोन पार्ट्स आहेत. म्हणजे ₹100 जर तुम्ही जीएसटी पे केलात त्यातले ₹50 असणार आहे सीजीएसटी आणि ₹50 असणार आहे एसजीएसटी, बरोबर का? जीएसटीचे दोन पार्ट्स होणार आहेत. अर्धे पैसे जाणार आहेत स्टेट गव्हर्नमेंटला आणि अर्धे पैसे जाणार आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटला, बरोबर का? स्टेट गव्हर्नमेंटला जो पार्ट मिळणार आहे त्याला म्हणायचं एसजीएसटी. काय म्हणायचं त्याला? एसजीएसटी. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळणारा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं सीजीएसटी. जीएसटीचा हिस्सा जो सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळणार आहे त्याला काय म्हणायचं? सीजीएसटी. त्याला म्हणायचं सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. स्टेट गव्हर्नमेंटला जो हिस्सा मिळणार आहे जीएसटीतला त्याला म्हणायचं एसजीएसटी. त्याला स्टेट्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणायचं. ठीक आहे. आता हा जीएसटी कोण देणार आहे? कस्टमर दुकानदाराला देतो, बरोबर का? कस्टमर दुकानदाराला देतो आणि दुकानदार काय करत असतो? गव्हर्नमेंटला पे करतो, बरोबर का? दुकानदार गव्हर्नमेंटला पे करतो. जो गव्हर्नमेंटला जीएसटी पे करणार आहे त्याच्याकडे एक नंबर असतो. जसं तुमचं स्कूलमध्ये एक रोल नंबर असतो तसं त्या दुकानदाराला सुद्धा, त्या रिटेलरला सुद्धा, मॅन्युफॅक्चररला सुद्धा, होलसेलरला सुद्धा, प्रत्येक माणूस जो व्यवसाय करतो त्याला एक जीएसटीआयएन नंबर दिलेला असतो, एक रोल नंबर दिलेला असणार, बरोबर का? त्याला काय म्हणायचं? जीएसटीआयएन नंबर म्हणायचं. काय म्हणायचं? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, बरोबर का? तर प्रत्येक दुकानदाराला, होलसेलरला, मॅन्युफॅक्चररला हा जीएसटीआयएन नंबर दिलेला असतो, बरोबर का? तो जीएसटीआयएन नंबर कसा असतो? तो असतो 15 अल्फा न्यूमरिक. कसा असतो? 15 अल्फा न्यूमरिक, बरोबर का? जीएसटीआयएन नंबर कसा असतो? 15 अल्फा न्यूमरिक. हे सुद्धा एमसीक्यू मध्ये विचारलंय बघा. जीएसटीआयएन नंबर कसा असतो विचारलाय. 15 अल्फा न्यूमरिक असतो. कसा असतो? 15 अल्फा न्यूमरिक. त्यातले पहिले दोन नंबर, पहिले दोन जे डिजिट आहेत ते काय रिप्रेझेंट करतात? स्टेटला रिप्रेझेंट करतात. 27 जे आहे ते महाराष्ट्र स्टेटला रिप्रेझेंट करतात, बरोबर का? त्याच्यानंतर 10 अल्फा न्यूमरिक कॅरेक्टर्स आहेत. हे काय असतो? त्या दुकानाचा पॅन नंबर असतो. काय असतो? त्या दुकानाचा पॅन नंबर असतो. इंडिव्हिज्युअलचा जसा पॅन नंबर असतो, व्यक्तीचा जसा पॅन नंबर असतो तसा त्या बिझनेसचा सुद्धा एक पॅन नंबर असणार आहे, बरोबर का? पॅन ऑफ द फर्म म्हणजे त्या बिझनेसचा, त्या कंपनीचा, त्या दुकानाचा, त्याचा काय असणार आहे? पॅन नंबर असणार आहे. त्याच्यानंतर 1 हा काय रिप्रेझेंट्स 1 रजिस्ट्रेशन. त्यांची किती रजिस्ट्रेशन आहे? इकडे एक ब्रांच आहे, दुसऱ्या गावाला दुसरी ब्रांच असेल तर 2 रजिस्ट्रेशन. सेपरेट रजिस्ट्रेशन केलं असेल तर, ठीक आहे. एकच व्यवसाय असेल, एकच शाखा असेल तर एकच रजिस्ट्रेशन असणार आहे. त्याच्यानंतर हा झेड जो आहे तो युनिफॉर्म टू ऑल, सगळ्यांसाठी युनिफॉर्म. आणि 5 म्हणजे काय? कन्फर्म द व्हॅलिडिटी ऑफ जीएसटीआय वेन एंटर्ड ऑन जीएसटी पोर्टल. आता बरेचदा काय होतंय, व्यवसाय बिझनेसेस पुढे काळासाठी चालतात, मग बंद होतात. आणि परत 2 वर्षानंतर तुम्हाला वाटलं की मी बिझनेस परत स्टार्ट करतो, तर तुम्हाला काय करतात? जीएसटीआय नंबर तेच देतात, पण दुसऱ्यांदा चालू केल्यामुळे इथे नंबर चेंज होतो. सुरुवातीला तुम्हाला जर 1 भेटला असेल तर दुसऱ्यांदा बिझनेस चालू करत असताना 2 भेटतो. मग परत थोडे दिवस चालवला, बंद केलात, परत परत एकदा बिझनेस स्टार्ट केलं तर परत हा नंबर चेंज होतो. तर हा शेवटचा नंबर तुमचा कितवा व्हर्जन चालू आहे त्या बिझनेसचा ते रिप्रेझेंट करतो. येतं का लक्षात? तर जीएसटीआय नंबर कुणाचा असणार आहे? बिझनेसमॅनकडे जीएसटीआय नंबर असणार आहे, बरोबर का? जो गव्हर्नमेंटला जीएसटी पे करतो त्याच्याकडे जीएसटीआय नंबर असणं गरजेचं आहे, बरोबर का? जो जीएसटी कलेक्ट करतो त्याच्याकडे जीएसटीआय नंबर असणं गरजेचं आहे. कसा असतो? 15 अल्फा न्यूमरिक असतो. त्याच्यानंतर एचएसएन कोड हा जो टॅक्स इनवॉइस आहे, म्हणजे तुम्ही काय पण परचेस केल्यानंतर ना जे तुम्हाला पावती मिळते त्याच्यामध्ये लागणारे हे टर्म्स आहेत. एचएसएन कोड म्हणजे काय? फुल फॉर्म ऑफ हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. ऑल गुड्स आर क्लासिफाईड बाय गिव्हिंग न्यूमरिकल कोड. एचएसएन कोड. जसं मेन्यू कार्डमध्ये, हे बेटा, मेन्यू कार्डमध्ये ते डिश आणि त्याचा कॉस्ट असतो, बरोबर का? ही जी कॅटलॉग असणार आहे, एचएसएन कोडची जी कॅटलॉग असणार आहे, ते वस्तू आणि त्याला त्या प्रोडक्टला एक नंबर दिलेला असणार आहे, कोड दिलेला असणार आहे, बरोबर का? फॉर एक्झाम्पल मिल्कवरती किती जीएसटी घ्यायची? पॅकेज्ड मिल्क जर असेल तर त्याच्यावरती किती जीएसटी घ्यायची? त्या प्रोडक्टवरती किती जीएसटी घ्यायची? पेन्सिलवरती किती घ्यायची? तर प्रोडक्ट आणि त्याच्यावरती किती जीएसटी असणार आहे? असा एक कॅटलॉग असणार आहे, बरोबर का?
त्याच्यामध्ये प्रत्येक प्रोडक्टला काहीतरी नंबर दिलेला असणार आहे. त्याला काय म्हणायचं? HSN कोड म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? HSN कोड. त्याच्यानंतर SAC फुल फॉर्म ऑफ सर्व्हिस अकाउंटिंग कोड. ते त्यातलेच कोड आहेत. बरोबर. ते कॅटलॉग जर तुम्ही बघितलं जीएसटीएनचं, जीएसटीचं जर कॅटलॉग बघितलं तर त्याच्यामध्ये हे कोड असणार आहे. रेट ऑफ जीएसटी फॉर गुड्स अँड सर्व्हिस आयटम आर डिफरंट व्हॅरिंग फ्रॉम 0 to 28%. म्हणजे प्रत्येक वस्तूवरती जीएसटी फ्लॅट नसणार आहे, चेंज होणार आहे. एसेन्शियल गोष्टीवरती 0% असणार आहे. पाणीवरती जीएसटी नाही आहे, खुल्या पाणीवरती. खुल्या दुधावरती, भाजीपालावरती जीएसटी नाही आहे. बरोबर का? काही ठराविक वस्तूवरती जीएसटी असणार आहे, काही वस्तूवरती जीएसटी नसणार आहे. काही लक्झरी आयटम्सवरती जास्त जीएसटी असणार आहे, जास्त टॅक्स असणार आहे. अल्कोहोलवरती जास्त टॅक्स आहे, टोबॅकोवरती जास्त टॅक्स आहे. बरोबर का? एसेन्शियल गोष्टीवरती कमी टॅक्स आहे, औषधावरती कमी टॅक्स आहे. बरोबर का? त्याच्या कंपॅरिझनमध्ये 5 स्टारला तुम्ही जर गेलात, 5 स्टारमध्ये जास्त टॅक्स आहे. बरोबर का? तर एक सॅम्पल टॅक्स इनवॉइस त्यांनी दाखवलेलं आहे. पेढेला HSN कोड काय? HSN कोड काय? त्या पेढेला त्या कॅटलॉगमध्ये नंबर काय दिलेला आहे? हा नंबर दिलेला आहे. पेढे ₹400 पर केजी आहे. बरोबर का? ₹400 किलो. किती क्वांटिटी घेतलेलं आहे? अर्धा किलो घेतलेलं आहे. तर त्याची अमाऊंट किती होती? 200. तर त्याच्यावरती जीएसटी किती लागणार आहे? हे कुठनं कळणार आहे? त्या HSN कोडला रेफर केल्यानंतरच कळणार आहे. पेढेवरती किती टॅक्स द्यायचा? पेढेवरती किती टॅक्स लावले त्यांनी? 5% टॅक्स लावले. 2.5% काय CGST, 2.5% SGST. कॅल्क्युलेट करून टोटल केले आणि ग्रँड टोटल. तुम्ही कधी शॉपिंग केलं असेल तर त्याची पण पावती अशीच असते. अशीच हॉरिझॉन्टल असायला पाहिजे असं काही नाही. डीमार्टमध्ये गेलं तर व्हर्टिकल पावती तयार होती. पण हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार. बरोबर. मोस्टली तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार. दुकानदाराचा जीएसटी आहे नंबर, त्याच्यानंतर मग तुम्ही काय घेतलं त्याच्यावरती किती जीएसटी होती, किती डिस्काउंट दिलं, ते सगळं लिहिलेलं असणार. टोटल अमाऊंट किती झालं ते सगळं असणार. तर जे वस्तू तुम्ही घेतल्यानंतर ना रिसिप्ट मिळते तुम्हाला, त्यालाच काय म्हणायचं? टॅक्स इनवॉइस म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? टॅक्स इनवॉइस म्हणायचं. पुढचं महत्वाचं जीएसटी इन ट्रेडिंग चेन. आता जीएसटी कोण आणि कधी भरतो बघा. प्रोडक्ट एकदा मॅन्युफॅक्चर होतो, मॅन्युफॅक्चरर काय करतो? प्रोडक्टला मॅन्युफॅक्चर करतो आणि मॅन्युफॅक्चरर कुणाला देणार आहे? तो देतो होलसेलरला. बरोबर का? होलसेलर कुणाला देतो? रिटेलरला देतो आणि रिटेलर कुणाला देतो? कस्टमरला देतो. युजुअली तसंच आहे बघा पॅटर्न. बरोबर का? बिस्किट कुठेतरी पुण्यामध्ये मॅन्युफॅक्चर होईल, तिथून तो कुठल्या तरी होलसेलरकडे, होलसेलर काय करेल? इथल्या दुकानदाराला दे आणि दुकानदाराकडनं तुम्ही ते बिस्किट पुढे घेणार. बरोबर का? तर अशी ट्रेडिंग चेन आहे. बरोबर. जिथं मॅन्युफॅक्चर झालं तेच त्यांनी तुम्हाला येऊन देते का? जे बिस्किट मॅन्युफॅक्चर करते त्यांनी घरापर्यंत आणून देते का? तुम्ही मागितलं तर किंवा त्याच्या कारखान्यात जाऊन घेऊ शकता का? असं होत नाही. बरोबर. चेन आहे, हे एक ट्रेडिंग चेन आहे. मॅन्युफॅक्चरर डिस्ट्रीब्युटरला देतो, डिस्ट्रीब्युटर कुणाला देतो? रिटेलरला देतो, रिटेलर कुणाला देतो? कस्टमरला देतो. अल्टिमेटली काय होणार आहे? शेवटी जेव्हा कस्टमर ती वस्तू विकत घेतो, त्या वस्तूची किंमत पण देतो आणि त्याच्यावरती जीएसटी पण देतो. बरोबर का? वस्तूची किंमत पण देणार आहे आणि वस्तूवरती जीएसटी पण देणार आहे. मग जेव्हा कस्टमर पे करेल तेव्हाच गव्हर्नमेंटला जीएसटी भेटेल का? असं नाही आहे. म्हणजे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर झाला होता 6 महिन्यापूर्वी आणि कस्टमरनी 6 महिन्यानंतर ते जर परचेस केलं तर गव्हर्नमेंटला जीएसटी मिळण्यामध्ये 6 महिन्याचा डिले होईल बघा. मग तसं करत नाही गव्हर्नमेंट. काय करतो? मॅन्युफॅक्चरर जेव्हा मॅन्युफॅक्चर करून होलसेलरला किंवा डिस्ट्रीब्युटरला देईल, त्या ट्रान्झॅक्शनच्या वेळेस त्या डिस्ट्रीब्युटरकडनं गव्हर्नमेंट काय करतो? त्या मॅन्युफॅक्चररकडनं गव्हर्नमेंट काय करतो? जीएसटी घेतो. बरोबर का? ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरर पैसे गोळा करणार आहे, कलेक्ट करणार आहे डिस्ट्रीब्युटरकडनं, त्यावेळेस जीएसटी पण कलेक्ट करतो. त्या वस्तूची किंमत पण घेतो आणि जीएसटीचे पण पैसे घेतो. ते जीएसटी गव्हर्नमेंटला इमिडिएटली त्याला पे करावं लागणार. बरोबर का? त्या फायनान्शियल इयरमध्ये पे करावं लागणार. बरोबर का? मग त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटर काय करतो? रिटेलरला देतो. त्यावेळेस तो डिस्ट्रीब्युटर रिटेलरकडनं त्या प्रोडक्टचे पण पैसे घेतो आणि जीएसटीचे पण पैसे घेतो. आणि डिस्ट्रीब्युटरला जीएसटीचे पैसे मिळाल्यानंतर तो गव्हर्नमेंटला पे करतो. आणि शेवटी कस्टमर जेव्हा त्या रिटेलरकडनं वस्तू घेणार आहे, त्या रिटेलरला जेव्हा जीएसटीचे पैसे मिळतात तेव्हा ते काय करतो? गव्हर्नमेंटला पे करतो. बरोबर. अशी ट्रेडिंग चेन आहे. ह्याच्याने काय होतंय? गव्हर्नमेंटला इमिडिएटली जीएसटी भेटते. नाहीतर प्रोडक्ट आज मॅन्युफॅक्चर झालं आणि 2 वर्षानंतर विकलं गेलं तर जीएसटी भेटण्यामध्ये 2 वर्षाचा काय वेळ डिले होईल. म्हणून अशी ट्रेडिंग चेन आहे. वस्तू एकदा विकल्यानंतर प्रोडक्टचे पण पैसे घेतात, जीएसटीचे पण पैसे घेतात आणि ती जीएसटी इमिडिएटली गव्हर्नमेंटला पे करतात. बरोबर का? तेच दाखवलेलं बघा, जीएसटी इन ट्रेडिंग चेन. मॅन्युफॅक्चरर होलसेलरला वस्तू दिल्यानंतर प्रोडक्टचे पण पैसे घेईल आणि जीएसटीचे पण पैसे घेईल आणि गव्हर्नमेंटला जीएसटी पे करणार आहे. गव्हर्नमेंटला जे जीएसटी पे करणार आहे त्याला म्हणायचं जीएसटी पे बघा. बरोबर का? आता होणार काय बघा त्याच्यामध्ये? हे बेटा होणार काय बघा त्याच्यामध्ये? या ट्रेडिंग चेनमध्ये काय होतंय बघा. फॉर एक्झाम्पल, होलसेलरने मॅन्युफॅक्चररला प्रोडक्टचे ₹200 दिले आणि त्या ₹200 चे 12% म्हणजे ₹24 जीएसटीचे दिले. बरोबर का? होलसेलरने स्वतःच्या खिशातून ₹24 मॅन्युफॅक्चररला दिले की नाही जीएसटीचे. हे ₹24 मॅन्युफॅक्चरर काय करेल? गव्हर्नमेंटला पे करेल. बरोबर का? आता पुढे होलसेलर जेव्हा रिटेलरला विकेल त्यावेळेस रिटेलरकडनं पण जीएसटी कलेक्ट करणार आहे. बरोबर का? रिटेलरकडनं किती रुपये कलेक्ट केले जीएसटीचे? ₹36. हे बेटा स्वतःच्या खिशातनं किती दिला होता?
होलसेलरने स्वतःच्या खिशात किती दिलं होतं जीएसटी? 24 रुपये. कलेक्ट किती केले? 36. म्हणजे याला फायदा झाला का? हे जीएसटीचे पैसे 12 रुपये एक्स्ट्रा जे कलेक्ट केलेले आहेत त्यांनी, हे ह्याला फायदा झाला का? नाही. यांनी 12 रुपये पे करायला पाहिजे गव्हर्नमेंटला. स्वतःच्या खिशातनं दिलेले पैसे ते स्वतःकडे ठेवायचे आणि उरलेले पैसे गव्हर्नमेंटला पे करायचे. स्वतःच्या खिशातनं दिलेली जी अमाऊंट होती जीएसटीची, त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स. काय म्हणायचं त्याला? इनपुट टॅक्स. स्वतःच्या खिशातनं दिलेला टॅक्स त्याला काय म्हणायचं? इनपुट टॅक्स. आणि कलेक्ट केलेला जो टॅक्स आहे त्याला म्हणायचा आउटपुट टॅक्स. काय म्हणायचं त्याला? आउटपुट टॅक्स. आणि गव्हर्नमेंटला जे पे करणार आहे त्याला म्हणायचं जीएसटी पेएबल. आता हा जीएसटी पेएबलचा फॉर्म्युला कसा आहे बघा. हे बेटा, जीएसटी पेएबलचा फॉर्म्युला बघा. बेटा जीएसटी पेएबलचा फॉर्म्युला, जीएसटी पेएबल किती असते? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट. या इनपुट टॅक्सला इथं इनपुट टॅक्स क्रेडिट का बरं म्हणतात? कारण त्याचे पैसे त्यालाच मिळणार आहेत, त्यालाच क्रेडिट होणार आहेत, बरोबर. म्हणून याला काय नाव आहे? इनपुट टॅक्स क्रेडिट. आता कलेक्ट केले होते किती? या होलसेलरनी किती रुपये कलेक्ट केले? 36 रुपये. स्वतःच्या खिशातनं किती दिले होते? 24. तर गव्हर्नमेंटला किती पे करणार आहे? 12. बरोबर का? गव्हर्नमेंटला किती पे करणार आहे? 12. गव्हर्नमेंटला पण बघा, ह्याच्याकडनं 24 मिळाले आणि याच्याकडनं 12 मिळाले. 36 रुपये जमा झाले की नाही गव्हर्नमेंट? या स्टेजपर्यंत 36 रुपये जीएसटी कलेक्ट झाला होता, ते पूर्ण 36 रुपये मिळाले बघा गव्हर्नमेंट. परत हा रिटेलर काय करतो? कस्टमरला पे करतो. हा रिटेलर कुणाला देतो? कस्टमरला. वस्तू कस्टमरला देतो. कस्टमरने किती जीएसटी पे केलंय? 48 रुपये जीएसटी पे केले. तर हा रिटेलरनी स्वतःच्या खिशातनं 36 दिले होते, कस्टमरनं कडून कलेक्ट केले 48 रुपये, बरोबर का? स्वतःचे 36 रुपये, या 48 रुपये मधले 36 रुपये स्वतःकडे ठेवेल. उरले किती? 12 रुपये. 12 रुपये गव्हर्नमेंटला पे करणार. गव्हर्नमेंटला पण पूर्वी 36 रुपये भेटले होते, आता आणखी 12 म्हणजे 48 रुपये मिळेल. तर ऍट द एंड काय झालंय बघा, कस्टमरने किती पे केले जीएसटी? 48. ते पूर्ण 48 गव्हर्नमेंटला मिळाले का नाही? पण ते हिस्सात भेटल्या. पहिला मॅन्युफॅक्चररकडनं 24 भेटले, होलसेलरकडनं 12 भेटले, रिटेलरकडनं 12 भेटले. असं 3 टप्प्यामध्ये भेटले. येते का लक्षात? तर हा जीएसटी इन ट्रेडिंग चेन आहे. महत्वाचा फॉर्म्युला आहे. जीएसटी पेएबल किती असतो? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. झालं का जीएसटीचं? त्याच्यानंतर शेअर्स म्हणजे काय बघू आपण. नेक्स्ट पार्ट शेअर्स. एखादी कंपनी जर असेल, कंपनीला जर फंड रेज करायचं असेल, तर कंपनीकडे 2 ऑप्शन आहेत. कंपनी बँककडनं लोन सुद्धा घेऊ शकते किंवा ती कंपनी पब्लिककडे जाऊन पैसे मागू शकते. पब्लिककडे जाऊन पैसे कसे मागायचे? ती कंपनी स्वतः पब्लिक होऊ शकते. पब्लिक होऊ शकते म्हणजे काय? त्याला त्या कंपनीला स्वतःला काय करावं लागेल? शेअर मार्केटवरती स्वतःला लिस्ट करावं लागेल, बरोबर. शेअर मार्केटवरती त्याला काय करावं लागेल? स्वतःला लिस्ट करावं लागेल. शेअर मार्केटवरती त्या कंपनीला स्वतःला जर लिस्ट करायचं असेल, तर त्याच्या सगळ्या ॲसेट्सचा कॅल्क्युलेशन होतो. काय होतो? त्या कंपनीच्या सगळ्या ॲसेट्सचा कॅल्क्युलेशन होतो. म्हणजे त्याच्यामध्ये मशीन्स किती रुपयाचे आहेत, त्याची जागा कितीची आहे, बरोबर का? बाकीचे त्याचे ॲसेट्स किती आहेत, बरोबर. प्रोडक्शन केलेला माल किती रुपयाचा आहे, रॉ मटेरियल किती रुपयाचं आहे, या सगळ्याचा कॅल्क्युलेशन केला जातो. फॉर एक्झाम्पल, त्या कंपनीची नेट वर्थ आहे 1 करोड रुपये. किती आहे? 1 करोड रुपये. 1 करोड त्या कंपनीचा नेट ॲसेट आहे. किती आहे? नेट ॲसेट 1 करोड. मग ती कंपनी काय करते? त्या 1 करोड रुपयेची जी व्हॅल्युएशन आहे त्या कंपनीची, त्याचे छोटे छोटे पार्ट्स करते. काय करते? छोटे छोटे पार्ट्स करते. फॉर एक्झाम्पल, त्याचे 10 लाख पार्ट करते, बरोबर. 1 करोडचे 10 लाख पार्ट केले तर एक पार्ट किती रुपयाचा झाला? 10 रुपयाचा झाला. मग एक शेअर, एक हिस्सा, शेअर म्हणजे काय? हिस्सा. त्या कंपनीचा एक हिस्सा किती रुपयाचा झाला? 10 रुपयाचा झाला. असे किती हिस्से झाले कंपनीचे? 10 लाख. त्या कंपनीचे छोटे छोटे टोटल व्हॅल्युएशनचे छोटे छोटे पार्ट्स करायचे आणि एका पार्टला म्हणायचं एक शेअर. हे शेअर मार्केटवरती काय करते कंपनी? विकते. 49% युजली काय करते कंपनी? 49% शेअर्स त्या शेअर मार्केटमध्ये विकते आणि ते 49% विकल्यानंतर शेअर्स जे पैसे कलेक्ट होते ते कंपनीमध्ये स्वतः इन्व्हेस्ट करते कंपनी, बरोबर. त्याच्याकडे 51% शेअर्स म्हणजे 51% ओनरशिप स्वतःकडे ठेवते आणि 49% शेअर्स पब्लिकला विकते आणि त्यांच्याकडनं पैसे कलेक्ट करते आणि त्या कंपनीचं ते एक्सपान्शन करू शकतात. येतं का लक्षात? ते पैसे कलेक्ट केलेल्याचं काय करू शकतात? त्यांची दुसरी ब्रांच ओपन करू शकतात, नवीन मशिनरीज परचेस करू शकतात. तर शेअर म्हणजे काय? एका कंपनीचा छोटा पार्ट, त्याला काय म्हणायचं? शेअर म्हणायचं, बरोबर. तुम्ही रिलायन्सचा जर 10 शेअर घेतला तर थोडं पार्ट तुम्ही ओनर झालात. काय झालात? ओनर झालात. त्या रिलायन्सचे तेवढ्या रुपयाचा तुम्ही ओनर झालात, बरोबर. ते पूर्ण कंपनीची जी व्हॅल्युएशन आहे
त्याचे किती पर्सेंटचे शेअर्स तुमच्याकडे आहेत, किती पर्सेंट शेअर्स तुमच्याकडे आहेत, तेवढे पर्सेंट तुम्ही ओनर झाला. फॉर एक्झाम्पल 10% एका कंपनीचे तुमच्याकडे शेअर्स असतील, जेवढे मार्केटमध्ये अवेलेबल शेअर्स आहेत त्याचे 10% तुमच्याकडे असेल तर 10% तुम्ही ओनर झाला त्या कंपनीचे. शेअर म्हणजे काय, पार्ट ऑफ ओनरशिप आहे, बरोबर. शेअर म्हणजे काय, पार्ट ऑफ ओनरशिप आहे. ठीक आहे. ज्याच्याकडे शेअर असतो त्याला काय म्हणायचं, शेअर होल्डर. जो शेअर परचेस करतो त्याला काय म्हणायचं, शेअर होल्डर. ज्याच्याकडे शेअर आहे त्याला शेअर होल्डर म्हणायचं. शेअर कुठनं घ्यायचा, स्टॉक एक्सचेंज मध्ये घेऊ शकतो. त्याचं दुकान कुठे आहे, कुठे भेटते ते शेअर, स्टॉक एक्सचेंज मध्ये, शेअर मार्केटवरती मिळतो. स्टॉक एक्सचेंज मधून तुम्हाला काय करावं लागतो, घ्यावं लागतं. कुठला स्टॉक एक्सचेंज माहिती आहे का तुम्हाला, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे बघा, BSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE, बरोबर. तिथनं तो तुम्हाला स्टॉक परचेस करावा लागतो. आता कंपनी जेव्हा पब्लिक होते, पहिल्यांदा जेव्हा पब्लिक होते त्यावेळेस त्या शेअरची जी किंमत असते त्याला म्हणायचं इनिशियल पब्लिक ऑफरिंग, IPO म्हणतात बघा. इनिशियल पब्लिक ऑफरिंगच्या वेळेस त्या शेअरची जी व्हॅल्यू असते त्याला म्हणायचं फेस व्हॅल्यू. काय म्हणायचं त्याला, फेस व्हॅल्यू. म्हणजे त्या शेअरची मूळ किंमत जी आहे त्याला म्हणायचं फेस व्हॅल्यू. एकदा मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर ना त्या शेअरची जितकी डिमांड आहे त्याप्रमाणे त्या शेअरची किंमत वाढते. शेअरची डिमांड कमी झाली तर शेअरची किंमत पडते, बरोबर. शेअर आहेत 10, मागायला लागलेत 20 जण. मार्केटमध्ये शेअर किती आहेत, 10च आहेत. डिमांड किती लोक करायला लागलेत, 20 लोक करायला लागले. डबल डिमांड आहे तर शेअरचा प्राइस डबल होतो. एक्झॅक्टली असं होत नाही, त्याचं कॅल्क्युलेशन आहे वेगळं. पण डिमांड जास्त असेल तर शेअरचा प्राइस वाढणार, डिमांड कमी असेल तर शेअरचा प्राइस कमी होणार, बरोबर. पण पहिल्यांदा जेव्हा कंपनी शेअर्स विकायला काढते त्यावेळेस त्याची जी किंमत असते त्याला म्हणायचं फेस व्हॅल्यू. काय म्हणायचं त्याला, फेस व्हॅल्यू. त्या शेअरची जी मूळ किंमत आहे त्याला काय म्हणायचं, फेस व्हॅल्यू. एकदा मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर शेअरची जी किंमत असते त्याला म्हणायचं मार्केट व्हॅल्यू. काय म्हणायचं त्याला, मार्केट व्हॅल्यू. शेअर तुम्हाला शेअर मार्केटमधून जर परचेस करायचं असेल तर ते मार्केट व्हॅल्यूलाच परचेस करावं. येते का लक्षात, शेअर तुम्हाला स्टॉक एक्सचेंज मधून परचेस करायचं असेल तर मार्केट व्हॅल्यूला परचेस करावं लागतं, बरोबर. हे महत्वाचं आहे बघा, हे बरेचदा विचारलेलं आहे. कुठे आहे तो, हे बेटा, फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू सेम असेल तर शेअर इज ॲट पार म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, शेअर इज ॲट पार म्हणायचं, PAR. रेअर केसेसमध्ये एका फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी असं होऊ शकते की त्याची जी मूळ किंमत आहे त्याच किमतीला तो मार्केटमध्ये विकला चाललाय, बरोबर. 100 रुपये त्याची फेस व्हॅल्यू होती आणि 100 रुपयालाच विकला जात असेल तर त्या प्राइसला काय म्हणायचं, फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू सेम असेल तर त्या मोमेंटला काय म्हणायचं, शेअर इज ॲट पार म्हणायचं. काय म्हणायचं, शेअर इज ॲट पार. त्याच्या मूळ किमतीपेक्षा शेअरची किंमत मार्केटमध्ये जर वाढलेली असेल, जास्त असेल, मूळ किंमत 100 आहे, मार्केटमध्ये आता 500 रुपयाला विकला जातोय शेअर, तर शेअर इज ॲट प्रीमियम म्हणायचं. काय म्हणायचं, शेअर इज ॲट प्रीमियम. त्याच्या मूळ किमतीपेक्षा कमी भावाला तो जर विकला जात असेल तर त्याला म्हणायचं शेअर इज ॲट डिस्काउंट. काय म्हणायचं, शेअर इज ॲट डिस्काउंट. हे बरेचदा विचारलेलं आहे बघा. त्याच्यानंतर डिव्हिडंड म्हणजे काय बघा. आता कंपनीचे तुम्ही शेअर परचेस केल्यानंतर ना एक फायनान्शियल इयर झाल्यानंतर ना कंपनीला जे काय प्रॉफिट झालेलं आहे युजली काय करते कंपनी, ते प्रॉफिट शेअर होल्डर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करते, बरोबर. कंपनीला झालेला फायदा ते कंपनी स्वतःकडे जेवढे शेअर्स आहेत तेवढे पर्सेंट ठेवते आणि उरलेले काय करते, शेअर होल्डर्समध्ये डिवाइड करून टाकते, देऊन टाकते, डिस्ट्रीब्यूट करते. तर कंपनीला झालेला फायदा शेअर होल्डर्समध्ये जो डिवाइड होतो त्यालाच काय म्हणायचं, डिव्हिडंड म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, त्याला म्हणायचं डिव्हिडंड. काय म्हणायचं, डिव्हिडंड. तर कंपनीला झालेला फायदा शेअर होल्डर्समध्ये डिवाइड करते, डिस्ट्रीब्यूट करते, त्या पैशाला काय म्हणायचं, डिव्हिडंड म्हणायचं. हा डिव्हिडंड कसा कॅल्क्युलेट केला जातो, डिव्हिडंड कॅल्क्युलेट करण्यासाठी शेअरची मूळ किंमत कन्सिडर केली जाते, फेस व्हॅल्यू कन्सिडर केली जाते. 10% ऑफ फेस व्हॅल्यू, 20% ऑफ फेस व्हॅल्यू, 30% ऑफ फेस व्हॅल्यू, अशी या पद्धतीने डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट केला जातो. कारण ते नेहमी काय होत असतो, फ्लक्च्युएट होत असतो मार्केट व्हॅल्यू. तर डिव्हिडंड देत असताना त्या शेअरची मूळ किंमत जी होती त्याच्या बेसिसवरती पर्सेंटेज एक ठरवतात, बरोबर. 10% ऑफ फेस व्हॅल्यू, 20% ऑफ फेस व्हॅल्यू असं काहीतरी एक व्हॅल्यू ठरवतात आणि त्याप्रमाणे शेअर होल्डर्सला काय करतात, डिव्हिडंड देतात. तर डिव्हिडंड जे आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी काय यूज होणार आहे, फेस व्हॅल्यू यूज होणार आहे. येते का लक्षात. महत्वाचा फॉर्म्युला आहे बघा, रेट ऑफ रिटर्न. एकच फॉर्म्युला आहे. काय रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला आहे बेटा, रेट ऑफ रिटर्न, ROR. रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय, पर्सेंटेज ऑफ रिटर्न्स. रेट या शब्दाचा अर्थ काय, पर्सेंटेज. रेट ऑफ रिटर्न म्हणजे पर्सेंटेज ऑफ रिटर्न. म्हणजे बँकेत तुम्ही पैसे ठेवल्यानंतर बँक तुम्हाला 6%, 7%, 8% इंटरेस्ट देते का नाही, ठेवलेल्या पैशावरती 6%, 7%, 8% इंटरेस्ट देते, बरोबर. इंटरेस्ट पे करते, फायदा होते तुमचा. मग शेअर मार्केटमध्ये तुम्ही शेअर परचेस केल्यानंतर, शेअरमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर एका वर्षाच्या एंडला किती टक्के फायदा झाला तुमचा, त्याला म्हणायचं रेट ऑफ रिटर्न. काय म्हणायचं त्याला, रेट ऑफ रिटर्न. तुमचा रेट ऑफ रिटर्न बँकेपेक्षा जर जास्त असेल, बँकेत ठेवल्यानंतर तुम्हाला 8% रिटर्न मिळाले असते आणि त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला इथं मिळाले, 15%, 20% जास्त पैसे मिळाले, तर हे तुमचं इन्व्हेस्टमेंट चांगलं होतं म्हणायचं. नाहीतर बँकेत ठेवल्यानंतर तुम्हाला 8% भेटत असेल आणि इथं इन्व्हेस्ट केल्यावर तुम्हाला 5% मिळाले, तर तुमचं इथं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं चुकीचं होतं, बरोबर. बँकेच्या कंपॅरिझनमध्ये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं किती फायदेशीर ठरलं ह्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी रेट ऑफ रिटर्न तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हे रेट ऑफ रिटर्न कसं कॅल्क्युलेट करायचं,
रेट ऑफ रिटर्न कसं कॅल्क्युलेट करायचं? हे बेटा ह्याचा फॉर्म्युला काय? त्याचा फॉर्म्युला काय? डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इनटू काय? असाच होता का फॉर्म्युला? बरोबर आहे का? हाच आहे का फॉर्म्युला? डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. डिव्हिडंडच्या स्वरूपात तुम्हाला किती पैसे भेटले डिवायडेड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट तुमची किती आहे इंटू 100 केल्यानंतर ना पर्सेंटेजमध्ये एक व्हॅल्यू मिळणार आहे. 5%, 6%, 7%, 8%, 10%, 15%. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती टक्क्याचा फायदा आपल्याला झाला. बरोबर का? 1 लाख इन्व्हेस्ट केले होते, 1 लाख रुपयाचे शेअर घेतले होते आणि डिव्हिडंड तुम्हाला मिळाले 20,000 रुपये. बरोबर का? तर रेट ऑफ रिटर्न ROR तुमचा 20% येणार. बरोबर? कसं येणार आहे? डिव्हिडंड मिळाले 20,000, इन्व्हेस्ट केले होते 1 लाख इंटू 100. याचे 4 झिरो, याचे 4 झिरो, ह्याचा 1 झिरो, ह्याचा 1 झिरो. 2 इंटू 10, 20%. 20% फायदा झाला तुमचा. बरोबर का? डिव्हिडंड तुम्हाला मिळाले 20,000, इन्व्हेस्ट केले होते 1 लाख. 1 लाख रुपयाचे शेअर घेतल्यानंतर वर्षाच्या अखेरला त्या कंपनीने तुम्हाला 20,000 रुपये डिव्हिडंड दर दिला, तर 20% फायदा झाला. बरोबर का? म्हणजे बँकेमध्ये ठेवण्यापेक्षा जास्त फायदा झाला. बँकेमध्ये किती मिळालं असतं व्याज? 1 लाख रुपयावरती 8,000 रुपये मिळालं असतं जास्तीत जास्त. 8,000, 7,000 असं काहीतरी मिळालं. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं फायदेशीर ठरलं असं म्हणू शकतो. तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला लागायचा. या चॅप्टरमध्ये हा एकच फॉर्म्युला आहे. रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला काय आहे? डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. त्याच्यानंतर पुढचा पार्ट. आता शेअर जे तुम्ही परचेस करता, शेअर डायरेक्टली त्या कंपनीकडनं परचेस करता येणार नाही तुम्हाला. टाटा स्टीलचा जर तुम्हाला शेअर घ्यायचा असेल, तो टाटा स्टीलचा शेअर कुठून घेणार तुम्ही? टाटा कंपनीमध्ये टाटा स्टीलच्या कंपनीकडे जाऊन त्यांच्याकडनं घेणार का? तसं नाही आहे. काही ब्रोकरेज फर्म असणार आहेत, काही ब्रोकरेजची कंपनी असणार आहेत, दलाल असणार आहेत काही लोक, त्यांच्याकडनं तुम्हाला ते शेअर परचेस करावं लागतं. फॉर एक्झाम्पल झिरोदा नावाचा एक ब्रोकरेज आहे बघा. झिरोदा नावाचा एक ब्रोकरेज फर्म आहे. त्याचं काय करायचं, तिथं तुम्ही एक प्रोफाईल बनवायची, तिथं अकाउंट ओपन करायचं. तिथं अकाउंट ओपन करून त्या झिरोदाकडनं तुम्ही काय करायचे? टाटा स्टीलचे शेअर परचेस करायचे. मग ह्याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये त्या कंपनीचा फायदा काय? झिरोदा कंपनीचा फायदा काय? जेव्हा तुम्ही टाटा स्टीलचे शेअर परचेस करता, थोडं कमिशन त्या झिरोदाला देतो तुम्ही. बरोबर का? 1,000 रुपयाचे जर शेअर घेतला तुम्ही, तर 1 रुपये झिरोदाला देता. 0.1% ब्रोकरेज देतं त्याला. 1,000 रुपयाचे शेअर घेतला तर 2 रुपये देतात जास्तीत जास्त. 0.2% त्याला ब्रोकरेज देतात. बरोबर का? असे लोक लाखो रुपयाचे, करोडो रुपयाचे शेअर परचेस करतात आणि त्यांना लाखो रुपये ब्रोकरेज मिळते त्या कंपनीला. असं का बरं करते कंपनी? स्वतःच का बरं विकत नाही? टाटा स्टील स्वतःच का बरं विकत नाही? त्यांचा मेन बिझनेस काय आहे? स्टील बनवणे. ते लोक या शेअरच्या खरेदी विक्रीच्या भानगडीत पडू शकतात. बरोबर का? आणि ह्याच्यामध्ये काय तर चुकामुक झाली तर त्या कंपनीला लय मोठं नुकसान होऊ शकते. ते कंपनी रिस्क पण घेते. कंपनी काय करते मग? हे सगळं काम स्टॉक एक्सचेंजवाल्याला बघू दे म्हणते. आणि स्टॉक एक्सचेंज पण स्वतःकडे ते रिस्पॉन्सिबिलिटी घेते. स्टॉक एक्सचेंज पण काय करते? असे ब्रोकर्स काय करते? नेमत असते. त्या ब्रोकर्सला ते शेअर देते आणि ब्रोकर्स थ्रू इन्व्हेस्टर काय करत असतं? शेअर परचेस करत असतं. येते का लक्षात? तर तुम्हाला शेअर जर परचेस करायचा असेल, कुणाकडून परचेस करणार? ब्रोकरकडनं परचेस करणार. ह्याच्यामध्ये ब्रोकरचा फायदा काय? त्याला ब्रोकरेज भेटणार आहे. जे दलाली भेटणार आहे त्याला काय म्हणायचं? ब्रोकरेज म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? ब्रोकरेज. युजली किती असते? 0.1%, 0.2%. हे किती होत आहे? 1,000 रुपयावरती 1 रुपये. 1,000 रुपयाचा शेअर घेतला तर 1 रुपये त्याला द्यावा लागेल ब्रोकरला. बरोबर का? म्हणजे शेअर कितीला पडला तुम्हाला? 1,000 रुपयाचा शेअर, 1 रुपये दलाली, 1,000 1 रुपयाला शेअर मिळतो. आपल्याला काय जास्त वाटत नाही. बरोबर का? 1 रुपये त्याला फक्त एक्स्ट्रा पे करायचं. एवढंच तुम्हाला अमाऊंट पे करायचं का? नाही. ह्याच्यावरती परत जीएसटी पण पे करायचं. किती टक्के जीएसटी? 18% जीएसटी. कशावरती 18% जीएसटी? जेवढ्या रुपयाचा शेअर घेतला त्याच्यावरती 18% नाही. ब्रोकरेजचे 18%. तुम्ही ब्रोकरेज दिला होता 1 रुपये, त्याचा 18%. 1 रुपयाचा 18% म्हणजे किती? 18 पैसे. तर 1,000 रुपये शेअरची किंमत, 1 रुपये ब्रोकरेज आणि 18 पैसे जीएसटी. असा शेअर किती रुपयाला मिळतो तुम्हाला? 1,001 रुपये 18 पैसेला मिळतो. बरोबर का? शेअरची किंमत, अमाऊंट ऑफ शेअर प्लस ब्रोकरेज, दलालीचे पैसे प्लस जीएसटी. जीएसटी किती असणार आहे? 18% ऑन ब्रोकरेज असणार आहे. जेवढी तुमची दलाली आहे त्याच्यावरती 18% तुम्हाला काय करावं लागणार आहे? जीएसटी पे करावं लागणार. येते का लक्षात? 1,000 रुपयाचा जर शेअर तुम्ही घेतला, त्याच्यावरती 0.1% जर ब्रोकरेज देणार असाल आणि 18% ऑन ब्रोकरेज देणार असाल तर किती रुपये होते? हे बेटा शेअरची किंमत किती रुपयाला तुम्ही शेअर परचेस करता? 1,001 रुपये 18 पैसे. हा 0.2% असेल तर 1,002 रुपये 36 पैसे. बरोबर. या रेंजमध्येच असणार आहे शेअरची. येते का लक्षात? तर त्या शेअरची किंमत, त्याच्यावरती ब्रोकरेज आणि त्याच्यावरती जीएसटी, एवढं त्या शेअरची टोटल व्हॅल्यू असणार आहे. परचेस प्राइस तुमचा कसा कॅल्क्युलेट होणार आहे? शेअरची किंमत, ब्रोकरेज प्लस जीएसटी.
काही वेळेस हा जीएसटी एवढा निग्लिजिबल असतो तर ते आपण कॅल्क्युलेशनमध्ये कन्सिडर करते. काही प्रॉब्लेम्समध्ये फक्त तुम्हाला काय करायला सांगतात, ब्रोकरेज कॅल्क्युलेट करायला सांगतात. तिथं फक्त ब्रोकरेज कॅल्क्युलेट करायचं. जीएसटी निग्लिजिबल असेल म्हणून ते कॅल्क्युलेट करायला सांगत नाही. काही वेळेस फक्त त्या शेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगतात. जीएसटी पण कॅल्क्युलेट करू नका म्हणते. तर ज्या क्वेश्चनमध्ये जे मेन्शन केलेलं आहे, कॅल्क्युलेट जीएसटी म्हणलं तर जीएसटी कॅल्क्युलेट करायचं. कॅल्क्युलेट ब्रोकरेज म्हणलं तर ब्रोकरेज कॅल्क्युलेट करायचं. दोन्ही कॅल्क्युलेट करा म्हणलं तर दोन्ही कॅल्क्युलेट करायचं. येते का लक्षात? ब्रोकरेजवरती जीएसटी किती आहे? बरोबर का? ₹1 तुमचा ब्रोकरेज असेल तर त्याच्यावरती 18% जीएसटी असणार आहे. ह्याच्यावरती पण एमसीक्यू विचारतात बघा. रेट ऑफ जीएसटी ऑन ब्रोकरेज किती असणार आहे? 18%. हा एमसीक्यू पण खूपदा विचारलेला आहे. जीएसटी ऑन ब्रोकरेज किती आहे? 18%. या चॅप्टरचा शेवटचा पार्ट, म्युच्युअल फंड. आता हा शेअर घेणे, शेअर विकणे, कधी घ्यायचा, कुठला घ्यायचा, कधी विकायचा, हे डिसिजन खूप डिफिकल्ट आहे. याच्याबद्दल नॉलेज सर्वांनाच असेल असं काही नाही. तर याचे अभ्यास करणारे काही लोक असतात, बरोबर का? त्याला म्हणायचं इन्व्हेस्टमेंट बँकर्स. काय म्हणायचं त्याला? इन्व्हेस्टमेंट बँकर्स. हे लोक काय करतात? एक कंपनी तयार करतात. इन्व्हेस्टमेंट बँकर्सची एक कंपनी असते, त्याला म्हणायचं म्युच्युअल फंड कंपनी. हे म्युच्युअल फंड कंपनी काय करते? टाटाचे थोडे स्टील, टाटाचे थोडे शेअर्स, रिलायन्सचे थोडे शेअर्स, टायटनचे थोडे शेअर्स, वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स काय करते? कलेक्ट करून स्वतःकडे ठेवते. फॉर एक्झाम्पल, ती म्युच्युअल फंडची जी कंपनी आहे, 1 करोड रुपयाचे शेअर्स मार्केटमधून परचेस करून स्वतःकडे ठेवलेले. तर त्या म्युच्युअल फंड कंपनीची नेट ॲसेट व्हॅल्यू किती झाली? NAV किती झाली? नेट ॲसेट व्हॅल्यू 1 करोड रुपये. त्यांनी मार्केटमध्ये किती रुपयाचे शेअर घेतलेले? 1 करोड रुपयाचे शेअर घेतलेले. तर त्यांची नेट ॲसेट व्हॅल्यू 1 करोड रुपये झाली. आता ते लोक काय करतात? त्या नेट ॲसेट व्हॅल्यूचे छोटे छोटे पार्ट्स करतात, छोटे छोटे युनिट्स तयार करतात, बरोबर का? छोटे छोटे युनिट्स तयार करतात. एक युनिट 10 रुपयाला विकतात. असे 10 लाख युनिट तयार करतात. 1 करोड रुपयाचे शेअर परचेस केले होते, बरोबर का? त्याचे किती हिस्से करतात? 10 लाख हिस्से करतात. आणि एका हिस्स्याला म्हणायचं 1 युनिट. काय म्हणायचं त्याला? 1 युनिट. म्हणजे तुम्ही इन्स्टेड ऑफ परचेसिंग अ शेअर, एक शेअर परचेस करण्याऐवजी तुम्ही त्या म्युच्युअल फंडकडनं काय करता? 1 युनिट परचेस करता, बरोबर का? त्या युनिटमध्ये हे बेटा, त्या युनिटमध्ये रिलायन्सचा थोडा पर्सेंटेज असणार आहे, टाटाचा थोडा पर्सेंटेज असणार आहे, असं असणार, बरोबर का? मग ह्याच्यामध्ये म्युच्युअल फंड कंपनीचा काय फायदा? ते लोक पण कमिशन घेतात. ते लोक पण काय करतात? कमिशन घेतात. तुम्हाला फायदा होऊ द्या, नुकसान होऊ द्या, 2% तुमच्याकडनं काय घेतात ते लोक? कमिशन घेतात. म्युच्युअल फंड कंपनी काय करते? 1 लाख रुपये तुम्ही हे घेतलात, युनिट्स जर परचेस केलात, म्युच्युअल फंडचे जर युनिट्स परचेस केलात त्यांच्याकडे, त्याचे 2% ॲट द एंड ऑफ इयर ते काय करतात? तुमच्याकडनं घेतात. तुम्हाला फायदा होऊ द्या, नुकसान होऊ द्या. युजली त्या म्युच्युअल फंडची व्हॅल्यू 15% 16% ग्रो होते, बरोबर का? 1 लाख तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर ना, ॲट द एंड ऑफ इयर 15% 16% तुम्हाला फायदा होतो. म्हणजे 1,15,000 रुपये तुम्हाला मिळतात. त्याच्यातले 1,000 2,000 रुपये ते लोक काय करतात? घेतात पैसे. नेट फायदाच आहे का नाही? बँकेत ठेवले असते तर किती भेटले असते? 1 लाख रुपयावरती 7,000 किंवा 8,000 रुपये इंटरेस्ट भेटले असते. पण त्या म्युच्युअल फंड घेतल्यामुळे तुम्हाला 15-16 हजार रुपयाचा फायदा झाला. 7-8 हजारच्या ऐवजी 15-16 हजार रुपयाचा फायदा झाला, बरोबर? त्यात 1,000 रुपये 2,000 रुपये तुम्हाला त्या म्युच्युअल फंडवाल्याला द्यावं लागेल. तरी सुद्धा 4-5 हजार रुपयाचा फायदा झाला का नाही? बँकेमध्ये ठेवण्यापेक्षा 4-5 हजार रुपयाचा फायदा, बरोबर का? तर कुठला शेअर परचेस करायचा, कुठला विकायचा, कधी घ्यायचा, कधी विकायचा, किती अमाऊंटमध्ये घ्यायचं, हे डिसाईड करणारे काही कंपनीज असतात. त्याला म्युच्युअल फंड कंपनीज म्हणायचं. आणि म्युच्युअल फंड कंपनीकडनं तुम्ही काय परचेस करता? युनिट्स परचेस करता. काय करता? युनिट्स परचेस करता, बरोबर? त्याच्यानंतर ना सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा सुद्धा एक प्रकार आहे. म्युच्युअल फंड कंपनी काय करते? एकदाच तुम्ही इन्व्हेस्टमेंट पण करू शकता, दर महिन्याला थोडं 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 इन्व्हेस्ट करू शकता. या महिन्याचा पगार भेटल्यानंतर 1,000 रुपयाचे इन्व्हेस्टमेंट करू शकता. पुढच्या महिन्याचा पगार मिळाल्यानंतर परत 1,000 रुपयाचे इन्व्हेस्टमेंट करू शकता. दर महिन्याला जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला लागलं, रेग्युलर बेसिसवरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला लागलं, ह्यालाच काय म्हणायचं? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. एक प्लॅन परचेस करायचं. दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून तेवढे पैसे कट होतात. तेवढे रुपयाचे युनिट्स तुम्हाला काय मिळतात? तुमच्या अकाउंटवरती दिसतात. ती म्युच्युअल फंड कंपनी ते पैसे घेते आणि युनिट्स तुमच्या खात्यावरती काय करते? जमा करते. येते का लक्षात? ते कधी पण तुम्ही विकू शकता, बरोबर? फायनान्शियल प्लॅनिंगवरती PYQs बघूया आपण, ठीक आहे? पहिला PYQ बघा. इन द फॉर्मॅट ऑफ GSTN देअर आर डॅश अल्फा न्यूमरल्स. किती असतात? GSTN नंबर जो असतो त्याच्यामध्ये 15 अल्फा न्यूमरल्स कॅरेक्टर्स असतात, बरोबर का? काही डिजिट असतात, काही अल्फाबेट्स असतात. अशी किती असतात? 15 अल्फा न्यूमरल्स असतात. ऑप्शन सी बरोबर. टॅक्स लिव्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर ट्रेडिंग विदिन अ स्टेट. स्टेटमध्येच होणारे जी ट्रेडिंग आहे, महाराष्ट्र स्टेटमध्येच प्रोड्यूस झाला, महाराष्ट्र स्टेटमध्येच त्याची विक्री झाली, असं जे आहे त्या वस्तूवरती सेंट्रल गव्हर्नमेंट कुठल्या प्रकारचा जीएसटी घेते? सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळणारा जीएसटीचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं? CGST, बरोबर. हाऊ मेनी अल्फा न्यूमरल्स आर देअर इन द फॉर्मॅट ऑफ GSTN? रिपीट झालंय बघा. कितीदा विचारलंय बघा? 24, 20, 20, 25. येतं का लक्षात? फेस व्हॅल्यू ऑफ वन शेअर इज 100 अँड प्रीमियम इज 10. फाइंड द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर.
हे बेटा शेअरची मूळ किंमत फेस व्हॅल्यू किती दिली आहे? शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे? फेस व्हॅल्यू आहे किती? 100. आणि शेअर इज ₹10 प्रीमियम. प्रीमियम किती आहे? 10 रुपये प्रीमियम आहे. म्हणजे त्याची किंमत किती वाढलेली आहे शेअर मार्केटमध्ये? मार्केटमध्ये त्याचा भाव कितीने वाढलेला आहे? 10 रुपयांनी वाढलेला आहे. प्रीमियम कितीचा आहे? ₹10. तर काय विचारलं मला? फाइंड द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. मार्केट व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची? फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम, बरोबर का? त्याची मूळ किंमत 100 आहे. मार्केटमध्ये 10 रुपये त्याचा भाव वाढलेला आहे. तर किती असणार आहे? 110 रुपये किंमत असणार. 110 रुपये किंमत असणार. शेअरची किंमत किती असणार आहे? 110 रुपये असणार. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज 100, मार्केट व्हॅल्यू इज 150. हे बेटा त्या शेअरची मूळ किंमत किती आहे? 100. पण मार्केटमध्ये किती रुपयाला विकला जातोय? 150 रुपयाला. इफ द रेट ऑफ ब्रोकरेज इज 2%, ब्रोकरेज किती आहे? 2%. म्हणजे दलाली किती द्यायची आहे? 150 रुपयाचा शेअर घेत असताना त्याच्यावरती 2% दलाली द्यायची. फाइंड द ब्रोकरेज पेड ऑन शेअर. त्या शेअरवरती किती रुपयाचा ब्रोकरेज द्यायचा? 150 रुपयाचे 2% म्हणजे 150 रुपयाचा 1% म्हणजे 1.5 रुपये. 150 रुपयाचे 2% म्हणजे 3 रुपये. 3 रुपये ब्रोकरेज द्यायचं. येते का लक्षात? 2% ऑफ 150, बरोबर. 2% ऑफ 150. त्याच्यानंतर ऑन अ सर्टेन आर्टिकल इफ द रेट ऑफ CGST इज 9%, अँड व्हॉट इज द रेट ऑफ SGST, अँड व्हॉट इज द रेट ऑफ GST. हे बेटा जेवढा CGST असणार आहे तेवढाच SGST असतो, बरोबर का? एक कमी एक जास्त नसतो. सेंट्रल गव्हर्नमेंटला जेवढा मिळणार आहे तेवढा स्टेट गव्हर्नमेंटला पण. सेंट्रल गव्हर्नमेंटला जर 9% भेटत असेल जीएसटी, स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा किती भेटणार आहे? 9%च भेटणार आहे. जेवढी CGST आहे तेवढंच SGST असणार आहे. हे 9%, तर हा सुद्धा 9%. रेट ऑफ SGST, रेट म्हणजे या शब्दाचा अर्थ काय? रेट शब्दाचा अर्थ काय? पर्सेंटेज. रेट म्हणजे पर्सेंटेज ऑफ जीएसटी विचारलेत मला. तर ह्याचा पर्सेंटेज किती असणार आहे? रेट ऑफ SGST किती असणार आहे? 9%. अँड व्हॉट इज GST? टोटल GST कशी कॅल्क्युलेट करायची? SGST प्लस CGST. ठीक आहे. 9 + 9 18 होतं. परत तसाच प्रश्न आहे बघा. ऑन अ सर्टन आर्टिकल CGST 9%, व्हॉट इज द रेट ऑफ SGST? ते 9%, तर हे पण 9%. ते टेक्स्टबुक मध्ये आहे बघा. पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन, ऑन सम मेडिसिन द रेट ऑफ GST इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST SGST? 12% जर टोटल GST असेल, CGST 6% असणार आहे, SGST 6% असणार. फॉर कम्प्युटेशन ऑफ इन्कम टॅक्स विच इज नेसेसरी, विच इज द असेसमेंट इयर ऑफ फायनान्शियल इयर 1 एप्रिल 2016, 31 मार्च 2017. हे बेटा इन्कम कुठल्या वर्षामध्ये झालेली आहे? काय म्हणले? इन्कम त्यांची या वर्षामध्ये झालेली आहे. तर ह्याचा टॅक्सचा कॅल्क्युलेशन कधी करणार? पुढच्या वर्षी करणार. या वर्षी झालेली इन्कम त्याच्यावरती टॅक्स पुढच्या वर्षी. त्याचा हिशोब जे आहे ते पुढच्या वर्षी होणार. त्याचा असेसमेंट कधी होणार? पुढच्या वर्षी. इन्कम व्हायच्या अगोदरच कसं त्याचा हिशोब करणार? असेसमेंट कसं करणार? इन्कमचा कॅल्क्युलेशन झाल्यानंतर ना, पूर्ण फायनान्शियल इयर कंप्लीट झाल्यानंतर ना, त्याचा हिशोब पुढच्या वर्षी होतो. तर 16-17 मध्ये जी इन्कम तुमची होती त्याचा असेसमेंट पुढच्या वर्षी होणार आहे, 17-18 मध्ये होणार, बरोबर. Courier service agent charged ₹592 courier parcel from Nashik to Nagpur. The tax invoice taxable value is ₹500, on which CGST is 45 and SGST is 45. Complete the following activity to find the rate of GST charged for this service. ए बेटा वस्तू किती रुपयाची? सर्व्हिस किती रुपयाची प्रोव्हाइड केली? कुरिअर सर्व्हिस एजंट चार्ज 590 टू टोटल कुरिअर पार्सल फ्रॉम नाशिक टू नागपूर. टोटल कॉस्ट किती आहे? 590. इन द टॅक्स इनवॉइस टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती? 500. म्हणजे त्या कुरिअर सर्व्हिसचे पैसे किती होते? 500 रुपये. पण त्याच्याकडनं घेतले किती? 590. म्हणजे 90 रुपये काय होते? जीएसटीचे होते. सर्व्हिसचे 500 रुपये आणि 90 रुपये जीएसटीचे. तर 90 रुपये जीएसटीचे होते, बरोबर का? त्यातले 45 रुपये, त्या 90 रुपये मधले 45 रुपये CGST आणि 45 रुपये SGST असणार, बरोबर का? ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. CGST प्लस SGST दोन्ही मिळून किती असते? GST. तर CGST SGST 45, तर CGST सुद्धा 45च असतो. दोघांचं ऍडिशन 90. तर किती टक्के जीएसटी झाली ही? 500 रुपयावरती 90 रुपये, बरोबर का? 500 रुपयावरती 90 रुपये जीएसटी घेत असेल तर ते किती पर्सेंट झालं? कसं कॅल्क्युलेट करायचं? रेट ऑफ जीएसटी कसा कॅल्क्युलेट करणार? अमाऊंट ऑफ जीएसटी डिवायडेड बाय टोटल अमाऊंट इंटू 100 करावं लागणार, बरोबर का? इंटू काय करावं लागणार? 100 करावं लागणार, बरोबर का? 18% जीएसटी. जीएसटी किती चार्ज झालाय? 18%. 500 रुपयाचे 90 रुपये म्हणजे किती टक्के? 500 रुपयाचे 90 रुपये म्हणजे किती झाले? 500चे 5 रुपये म्हणले तर किती रुपये झाले? किती टक्के झाले? 1% झाला, बरोबर का?
50 रुपये म्हणजे किती झाले? 10%. 90 रुपये म्हणजे 18% झाले. हे टेक्स्टबुक मध्ये होतं बघा आताच. मूळ किंमत 10 रुपये, 7 रुपये प्रीमियमला जर शेअर चालू असेल तर शेअरची व्हॅल्यू किती असणार आहे? 17 रुपये. बरोबर का? 25 रुपयाचा शेअर मार्केटमध्ये 16 रुपयाला जर विकला जात असेल तर शेअर इज अ डिस्काउंट म्हणायचं. किती रुपयाचा डिस्काउंट आहे? किती रुपयाचा डिस्काउंट आहे? 25चा शेअर 16ला विकला जात असेल, किती रुपयाचा डिस्काउंट मिळाला? किती रुपयाचा? 25 वजा 16 किती होते? 9. 300 रुपयाचा शेअर 315ला विकला जात असेल तर 15 रुपये काय आहे? प्रीमियम आहे. 5 रुपयाचा शेअर 5 रुपयालाच विकला जात असेल तर ॲट पार म्हणायचं. 5 रुपयाचा शेअर 5 रुपयालाच विकला जात असेल तर ॲट पार म्हणायचं. येते का लक्षात? फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू सेम असेल तर पार म्हणायचं. मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इज 200, ब्रोकरेज इज 0.3, फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर. हे बेटा, शेअर जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर त्या शेअरची किंमत पण द्यावं लागणार आहे, त्याच्यावरती जीएसटी पण द्यावं लागणार आहे, त्याच्यावरती ब्रोकरेज पण द्यावं लागणार. इथे काय काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं बघू. फक्त ब्रोकरेज कॅल्क्युलेट करायचे. जीएसटी निग्लिजिबल असणार आहे म्हणून ते कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं नाही, पण असणार आहे जीएसटी. बरोबर का? इथे कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. शेअरची मूळ किंमत किती आहे? शेअरची किंमत किती आहे? मार्केट व्हॅल्यू किती आहे? 200. 200 रुपयाच्या शेअरवरती किती टक्के ब्रोकरेज द्यायचा आहे? 0.3%. ए बेटा, ब्रोकरेजची अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करायची? 0.3% ऑफ काय? 200 रुपीज 200. 200 रुपयाचे 0.3% म्हणजे किती होते? येतं का कॅल्क्युलेट करता? येते का हे कॅल्क्युलेट करता? 0.3% ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन 200 किती होते? 60 पैसे होते. किती होते? 60 पैसे. बरोबर का? 200 रुपयाच्या शेअरवरती 60 पैसे काय द्यावं लागणार आहे? ब्रोकरेज द्यावं लागणार आहे. म्हणजे टोटल किती रुपये द्यावं लागणार आहे शेअर परचेस करण्यासाठी? 200 रुपये 60 पैसे. तसाच क्वेश्चन आहे बघा. मार्केट व्हॅल्यू 2000 आहे. ब्रोकरेज किती? 0.5. व्हॉट इज द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल? आता विकलेलं आहे. काय केलेलं आहे? काय केलेलं आहे? विकल्यानंतर काय करावं लागेल? काय करावं लागेल? विकल्यानंतर ना शेअर मार्केटला पैसे देणार का तुम्हाला घेणार पैसे? शेअर विकल्यानंतर पैसे कुणाला भेटणार? तुम्हाला मिळणार. पण मिळत असताना पैसे पूर्ण भेटणार का? त्याच्यामध्ये दलालीचे पैसे कट होणार. तर ब्रोकरेज काय करावं लागणार? सबस्ट्रॅक्ट करावं लागणार. बरोबर का? 2000 रुपयाचा शेअर विकल्यानंतर ना पूर्ण 2000 रुपये तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामधून ब्रोकरेजचे पैसे कट होणार आहेत. ब्रोकरेजचे किती पैसे कट होणार आहेत? त्याच्यासाठी ब्रोकरेज कॅल्क्युलेट करावं लागेल. ब्रोकरेज कसा कॅल्क्युलेट करायचा? 0.5% ऑफ 2000. 2000चा अर्धा टक्का. 1% म्हणजे किती होतो? 1% म्हणजे 20 रुपये. अर्धा टक्का म्हणजे 10 रुपये. ह्याच्यातनं 10 रुपये कमी होणार आहेत. 1990 रुपये भेटणार आहेत. 2000चा शेअर विकल्यानंतर ना तुम्हाला रुपये किती भेटणार आहेत? 1990 रुपये भेटणार आहेत. 10 रुपये कशाचे कट झाले? दलालीचे पैसे कट झाले 10 रुपये. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच एवढी आहे. रेट ऑफ जीएसटी एवढा आहे. व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट फॉर कस्टमर? बेल्टची किंमत एवढी आहे. ह्याच्यावरती अजून जीएसटी लागायचं आहे. किती टक्के जीएसटी? 18%. तर जीएसटीचा अमाऊंट कॅल्क्युलेट करावं लागेल. बेल्टचा अमाऊंट तर हाय. जीएसटीचा अमाऊंट त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर ना टोटल अमाऊंट आपल्याला भेटते. हे बेटा 18% ऑफ 586 कॅल्क्युलेट करावं लागेल. 18% ऑफ 586 105 रुपये येतो. बेल्टची किंमत 586 आणि जीएसटी किती? 105. या दोघांचा ऍडिशन केल्यानंतर ना टोटल व्हॅल्यू भेटणार आहे. बरोबर का? बेल्टची किंमत 586, जीएसटी किती? 105. एवढे पैसे दिल्यानंतर ना तुम्हाला ते बेल्ट भेटणार. बरोबर का? वस्तूवरती तुम्हाला जीएसटी पण पे करावं लागणार. बरोबर का? फक्त वस्तूची किंमत देऊन चालणार नाही, जीएसटी पण द्यावं लागेल. येतं का लक्षात? मिस्टर रोहित इज रिटेलर, ही पेड जीएसटी ऑफ 6500. हे बेटा, रोहित कोण आहे? दुकानदार आहे. त्यांनी स्वतःच्या खिशातनं किती जीएसटी पे केलंय? 6500. ह्याला म्हणायचं इनपुट टॅक्स. काय म्हणायचं याला? इनपुट टॅक्स. स्वतःच्या खिशातनंच दिलेले. त्यांनी विकत घेत असताना तो रिटेलर आहे, त्याने होलसेलरकडनं घेतला असेल माल. होलसेलरकडनं माल घेत असताना स्वतःच्या खिशातनं किती जीएसटी दिलेलं आहे? 6500. पुढे कस्टमरला विकल्यानंतर किती जीएसटी कलेक्ट केलाय? 8000. बरोबर का? रोहितने स्वतःच्या खिशातनं किती दिलंय? 6500. कलेक्ट किती केलंय? 8000. किती रुपयाचा फायदा झाला याला? 1500. 1500 रुपये स्वतःकडे ठेवणार आहे का? हे जीएसटीचे पैसे सांगायला लागले. जी वस्तू परचेस केली होती त्याचे 6500 रुपये जीएसटी स्वतःच्या खिशातनं दिले होते. ते वस्तू पुढे विकल्यानंतर ना 8000 रुपये जीएसटीचे कलेक्ट केले. मग गव्हर्नमेंटला जीएसटी किती पे करेल? 1500 रुपये गव्हर्नमेंटला पे करेल. या 1500 मधले 750 रुपये सीजीएसटी असणार आहे, 750 रुपये एसजीएसटी असणार आहे. तेच पुढे विचारलेलं आहे. व्हॉट इज इनपुट टॅक्स? इनपुट टॅक्स काय? हे. आउटपुट टॅक्स काय? हे. व्हॉट इज द इनपुट टॅक्स क्रेडिट? हेच आहे. पुढे हिशोबामध्ये हे पैसे स्वतःचे पैसे स्वतःलाच भेटणार आहे.
म्हणून त्या इनपुट टॅक्सला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणायचं. बरोबर का? व्हॉट इज हिज पेएबल जीएसटी, गव्हर्नमेंटला किती पे करेल? 1,500. बरोबर का? हेन्स फाईन पेएबल सीजीएसटी, पेएबल एसजीएसटी. या जीएसटी मधला सीजीएसटी किती आहे आणि एसजीएसटी किती आहे? सीजीएसटी 750, एसजीएसटी 750. तसेच क्वेश्चन आहे बघा. हा कुरिअरचा प्रश्न रिपीट झाला बघा. कुरिअरचा प्रश्न रिपीट झाला का नाही? आताच घेतलो का नाही? Alka spends 90% of the money that she gets every month and saves 120 rupees. How much money does she get monthly? ए बेटा, इथे एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हा टेक्स्टबुक मधलाच प्रॉब्लेम. सेव्हिंग किती असते? सेव्हिंग कशी कॅल्क्युलेट करायची? इन्कम मायनस एक्सपेंडिचर. फॉर एक्झाम्पल, तुमची इन्कम आहे 10,000, खर्च केले तुम्ही 8,000, तर किती वाचले? 2,000 वाचले. बरोबर. हा फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे. साधा फॉर्म्युला आहे. सेव्हिंग किती होणार आहेत? जेवढी इन्कम होती त्याच्यातनं खर्च काय करायचं? सबस्ट्रॅक्ट करायचं. इन्कम मायनस एक्सपेंडिचर केल्यावर सेव्हिंग भेटते. अलका किती स्पेंड करते? स्पेंड करते म्हणजे तिचा एक्सपेंडिचर दिलेला आहे. एक्सपेंडिचर किती आहे? 90%. इन्कमचा 90%. इन्कम तिची जर एक्स असेल, बेटा अलकाचा इन्कम जर एक्स इतका असेल तर एक्सपेंडिचर किती आहे? एक्सपेंडिचर किती आहे? 90% ऑफ एक्स. म्हणजे ह्याला लिहायचं कसं? 90% ऑफ एक्स म्हणजे 90x अपॉन 100. एवढा इन्कम आहे, एवढा एक्सपेंडिचर आहे. पुढे काय म्हणलंय? अलका स्पेंड्स 90% ऑफ मनी दॅट शी गेट्स एव्हरी मंथ अँड सेव्स. सेव्हिंग दिलेलं आहे. किती आहे सेव्हिंग? सेव्हिंग किती आहे? 120. 90% खर्च करून किती रुपये शिल्लक पडतात तिच्याकडे? 120 रुपये. किती रुपये शिल्लक पडतात? 120. हाऊ मच मनी डज शी गेट मंथली? तर तिचं इन्कम किती आहे विचार. सेव्हिंगचा फॉर्म्युला काय? आताच बघितलं का नाही आपण? सेव्हिंगचा फॉर्म्युला काय? इन्कम मायनस एक्सपेंडिचर. सेव्हिंग इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर. इन्कम मायनस एक्सपेंडिचर. आवाज करू नका. वर्टिकली 100 ने मल्टिप्लाय करायचं. 100x मधनं 90x गेले, 10x राहतो अपॉन 100. याचा एक झिरो, याचा एक झिरो कॅन्सल होतो. हा इकडे गेल्यानंतर किती होईल? 1200 रुपये. इन्कम किती आहे? 1200 रुपये. एक्स म्हणजे काय होतं? इन्कम. इन्कम किती आहे? 1200 रुपये. असे साधे साधे क्वेश्चन आहेत. मंथली इन्कम 25,000 आहे. खर्च किती आहे? 90%. 3% काय करते? डोनेट करते. हाऊ मच मनी डीड शी सेव्ह? सेव्हिंग विचारले. सेव्हिंग कसं कॅल्क्युलेट करायचं? इन्कम मायनस एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर काय काय? 90%. इन्कमचा 90% तर खर्च करतेच, प्लस अजून किती? 3% उरलेले खर्च डोनेट पण करते. म्हणजे 93% तिचा खर्च. बरोबर. 93% खर्च. पूर्ण इन्कमचा 93% खर्च आहे. इन्कम मायनस एक्सपेंडिचर केल्यानंतर ना सेव्हिंग भेटणार आहे. ऍक्टिव्हिटी बघा. श्री माणिकलाल हॅज परचेस 300 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू 100, मार्केट व्हॅल्यू 120. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड 7% टू फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला काय? डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. बरोबर का? त्याच्यासाठी वेगवेगळे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे. सम इन्व्हेस्टेड किती असणार आहे? 300 शेअर घेतलेत. एक शेअरची किंमत किती आहे? 120. 120 रुपयाला एक शेअर आहे. तसे किती शेअर घेतलेले आहेत? 300. तर किती रुपयाचे शेअर घेतले? 120 इंटू 300. 12 3 जा 36. 36,000 रुपीजचे शेअर्स घेतलेले. एकूण किती रुपयाचे शेअर घेतलेत? 36,000 रुपीज. बरोबर का? कंपनीने बेटा आता कंपनीने डिव्हिडंड दिलेलं आहे. डिव्हिडंड दिलेलं आहे. डिव्हिडंड कशावरती कॅल्क्युलेट होतो? फेस व्हॅल्यूवर. बरोबर का? फेस व्हॅल्यू किती आहे शेअरची? 100 रुपये. मूळ किंमत 100 आहे. 100 रुपयाचे 300 शेअर म्हणजे ते 30,000 रुपयाचे शेअर झाले. 30,000 रुपयाच्या शेअरवरती किती टक्के डिव्हिडंड देणार कंपनी? 7%. 7% ऑफ 30,000. 7% ऑफ 30,000 जे काय ते डिव्हिडंड भेटेल. एका शेअरसाठी कॅल्क्युलेट केले. 300 शेअरसाठी किती भेटेल? 2100 रुपये. बरोबर का? 2100 रुपये. रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला काय? डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड. डिव्हिडंड मधून किती रुपये भेटले? 2100. शेअर कितीचे घेतले होते? 36,000चे. हे कॅल्क्युलेशन केल्यावर वरचे 2 झिरो खालचे 2 झिरो कॅन्सल होते. हे कॅल्क्युलेट केल्यावर एक आन्सर भेटेल. किती भेटते आन्सर? 5.83. रेट ऑफ रिटर्न किती आहे? 5.83. बँकेत ठेवले असते तर ह्याच्यापेक्षा जास्त मिळाले असते. म्हणजे इथे ठेवून याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून त्याला नुकसान झालेलं. ही ऍक्टिव्हिटी कितीदा विचारली बघा. इन्व्हेस्टमेंट किती आहे? 12,000ची. फेस व्हॅल्यू 10 रुपये. प्रीमियम 2 रुपये. म्हणजे मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे? एक शेअरची मूळ किंमत 10 आहे. 2 रुपयाचा भाव वाढलेला आहे शेअर मार्केटमध्ये. म्हणजे 12 रुपयाला शेअर विकला जातोय. मार्केट व्हॅल्यू 12 रुपये असणार. फाइंड द नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड. शी परचेस्ड. 12,000 रुपयामध्ये किती शेअर येणार आहेत? हे बेटा 12 रुपयाला जर एक शेअर असेल, 12,000 रुपयामध्ये किती शेअर येणार? 1,000 शेअर येणार. बरोबर का?
फेस व्हॅल्यू 10 आहे, प्रीमियम 2 आहे, मार्केट व्हॅल्यू 12 रुपये, एक शेअरची किंमत 12 रुपये, 12,000 रुपये इन्व्हेस्ट केले, एक शेअरची किंमत 12 रुपये. 12,000 रुपयामध्ये किती शेअर येतील? 12 रुपयाला जर एक शेअर असेल, 12,000 रुपयामध्ये किती शेअर येतील? 1000 शेअर येणार. ऍक्टिव्हिटी कितीचा विचार? तशाच टाईपचे क्वेश्चन आहेत, बरोबर का? अ शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹1000. ब्रोकरेज इज पेड ॲट द रेट ऑफ 0.1%. द अमाउंट रिसिव्ड आफ्टर सेल बाय कम्प्लिटिंग फाइंड द अमाउंट रिसिव्ड आफ्टर सेल बाय कम्प्लिटिंग द ऍक्टिव्हिटी. हे बेटा, शेअर इज सोल्ड फॉर मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू किती आहे? ती मार्केट व्हॅल्यू. शेअरची किंमत किती आहे? 1000 रुपये. ब्रोकरेज किती आहे? 0.1%. म्हणजे ब्रोकरेजचा अमाऊंट किती असणार आहे? 0.1% ब्रोकरेज आहे. दलाली किती आहे? 0.1%. 1000 रुपयाच्या शेअरवरती 0.1% म्हणजे किती झाले? 1 रुपये झाले. किती झाले? 1 रुपये. बरोबर का? 1 रुपये झाले. 1 रुपये दलाली असणार आहे. 10 into 0.1 किती होत आहे? 1 रुपीज होत. बरोबर का? 1 रुपये वजा केले, हे बेटा दलालीचे 1 रुपये जर वजा केले तर किती रुपये भेटणार आहेत त्याला? 999 रुपये भेटणार. येतं का लक्षात? टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार इज. हे बेटा, हे अमाऊंट जे आहे टोटल अमाऊंट आहे. टोटल अमाऊंट म्हणजे काय? त्या टॉय कारची किंमत पण आहे, त्याच्यावरचा जीएसटी पण आहे. टोटल व्हॅल्यू आहे. जीएसटी किती आहे? हे बेटा, रेट ऑफ जीएसटी 18%. 18% जीएसटी लावलेली. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार. हे बेटा, आता हे टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी एक मेथड आहे. काय मेथड होती? रेशो घ्यावा लागेल तुम्हाला. पहिल्यांदा काय कन्सिडर करायचं? टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे त्या टॉयची जी मूळ किंमत होती त्याला कन्सिडर करायचं एक्स. काय कन्सिडर करायचं? एक्स. टॅक्सेबल व्हॅल्यूला काय कन्सिडर करायचं? एक्स. बरोबर का? आणि टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स आहे तर टोटल व्हॅल्यू किती आहे? हे बेटा, टोटल व्हॅल्यू किती आहे? विथ जीएसटी टोटल व्हॅल्यू किती आहे? 2360. बरोबर का? आता टॅक्सेबल व्हॅल्यू जर तुमची 100 असेल, दुसरी एक केस कन्सिडर करायची. टॅक्सेबल व्हॅल्यू तुमची जर 100 रुपये असेल, ह्याच्यावरती 18% जीएसटी घेतला तर टोटल व्हॅल्यू किती असेल? टोटल व्हॅल्यू किती असणार? 118. 100 रुपयाची वस्तू 18% जीएसटी घेतल्यानंतर 118 रुपयाला मिळणार का नाही? तर किती रुपयाची वस्तू 2360 रुपयाला मिळते? त्याच्यासाठी रेशो लिहायचा. 100 रुपयाची वस्तू 118 रुपयाला भेटते, तर किती रुपयाची वस्तू 2360 रुपयाला भेटते? बरोबर. हे ऍक्च्युअल केस आहे, ही इमॅजिनरी केस आहे. वस्तू जर 100 रुपयाची असली असती, 18% त्याच्यावरती जीएसटी तर किती असणार त्याचा अमाऊंट? 100 रुपयाची वस्तू असेल त्याच्यावरती 18% जीएसटी म्हणजे किती रुपये होतात? 108 रुपये. हे केस नेहमी कन्सिडर करावं लागणार आहे. जेव्हा जेव्हा टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगतात, असंच कॅल्क्युलेट करायचं. ह्याच्यावर एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे बघा तुम्हाला. हा 2360 इकडे जाऊन मल्टिप्लाय होतो. 100 into 2360. 118. 118 1 जा 20 जा. तर एक्सची व्हॅल्यू किती येते? 2000. टॉयची किंमत किती आहे? टॉयची किंमत किती आहे? 2000. टॉयची किंमत 2000 आहे. त्याच्यावरती 18% टॅक्स घेतल्यानंतर ना टॉयची टोटल किंमत किती झाली? 2360 रुपये झाली. जेव्हा जेव्हा टॅक्सेबल व्हॅल्यू विचारतात त्यावेळेस काय करायचं? पहिल्यांदा टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स आहे म्हणायचं. टॅक्सेबल व्हॅल्यू जर एक्स असेल, टोटल व्हॅल्यू एवढी आहे. मग इमॅजिनरी केस कन्सिडर करायचं. इफ द टॅक्सेबल व्हॅल्यू वॉज ₹100, देन द टोटल व्हॅल्यू वुड बी 118 म्हणायचं. देअरफॉर हा रेशो आणि हा रेशो सेम आहे. इथं पण 18% काय झालंय? किंमत वाढली आहे. मूळ किमतीमध्ये 18% वाढवल्यानंतर ना काय मिळतो तुम्हाला? टोटल व्हॅल्यू मिळते. तर टॅक्सेबल व्हॅल्यू अपॉन टोटल व्हॅल्यू, इथे पण रेशो तोच आहे, इथे पण रेशो तोच आहे. दोघांना इक्वेट करायचं, एक्सची व्हॅल्यू मिळते. येते का लक्षात? जेव्हा जेव्हा टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला विचारतात त्यावेळेस ही मेथड वापरायची. किती मिळालं इथं? 2000 रुपये मिळाले. बरोबर का? हेच केलेलं आहे तिथं. त्याच्यानंतर ना हे बेटा, हे काय करायचं आहे? फिल इन द बॉक्सेस. टॅक्स इनवॉइस दिलेलं आहे, काय काय भरायचं बघूनच भरायचं. हे बेटा, CGST 8 आणि 50 पैसे, तर SGST पण किती असणार आहे? 50 पैसेच असणार. बरोबर का? हे बेटा, 2.5% SGST आहे, तर इथं CGST पण किती टक्के असणार आहे? 2.5%च असणार. आणि 25 पैसे CGST असेल तर SGST पण किती असणार आहे? 25 पैसेच असणार. बरोबर का? 60 रुपयाला एक मसाला डोसा असेल तर 2 मसाले डोसाचे किती झाले? 60 रुपयाला एक, तर 2 किती रुपयाला? 120 रुपये. 120 रुपयावरती 2.5% प्रमाणे 3 रुपये SGST, तर 2.5% प्रमाणे
CGST किती होणार आहे? 3 रुपयाचं होणार आहे. तर टोटल बिल किती होतं तो कॅल्क्युलेट करायचं. रिकाम्या जागा भरायचं. येते का लक्षात?